काही मूर्ख लोकांना सतत वाद घालायची सवय असते। मग अशा मूर्ख लोकांच्या नादी न लागता अशा लोकांना इग्नोर करायला शिका, दुर्लक्ष करायला शिका, कारण अशा लोकांमुळे आपली मानसिक शांतता ही हरवली जाते। अनेक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी आपण ऐकलं असेल, वाचलंही असेल, एक अत्यंत स्पष्ट आणि गहन गोष्ट जिथे सांगितलेली असते ती म्हणजे मूर्खांशी वाद घालणे, निंदा करणाऱ्यांना प्रत्युत्तर देणे आणि नीच लोकांशी वादविवाद करत बसणे हे खरंच शहाणपणाचे नाही तर मूर्खपणाचे लक्षण आहे। आज आपण आजच्या जगात ही एक गोष्ट समजून घेणे सर्वात महत्त्वाचेच आहे, कारण आजच्या धावपळीत आपण रोज नको असलेल्या नकारात्मकता, तणाव आणि वादांच्या जाळ्यात अडकलेलो असतो। प्रत्येक जण आपल्याला मागे पाडण्याचा आणि फालतू गोष्टींमध्ये गुंतवण्याचा किंवा आपली ऊर्जा ही चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतो। अशा वेळी कोणाला कधी आणि कसं इग्नोर करायचं हे जर लक्षात किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आयुष्यात खऱ्या शर्यतीतून हळूहळू बाहेर फेकलेही जाल। पण जी व्यक्ती दुर्लक्ष करण्याच्या कलेत मास्टर असेल तीच पुढे जाते, तिचं आयुष्य आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करते आणि तीच आयुष्याचा खरा खेळाडू बनू शकते। आज मी तुमच्यासाठी अशा काही गोष्टी घेऊन आले, जबरदस्त मार्ग ज्यामुळे तुम्ही इग्नोर करायला शिकाल। आणि हो, नुसतं इग्नोर नाही तर जी लोक तुमच्या मागे पळत यायला लागतील, जी तुम्हाला भाव देत नाही, जेव्हा तुम्ही हे मार्ग आत्मसात कराल तेव्हा तुमची मनशांती जर टिकून राहिलीच तर तुम्ही त्या लोकांच्या गर्दीतून हे वेगळे दिसाल, जे प्रत्येक छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात आणि स्वतःला गुंतवूनही घेतात। जर तुम्ही वेगळे असाल, तुम्ही त्या गर्दीच्या पुढे असाल, त्यामुळे तुमच्या आयुष्यात हा यशाचा मार्ग हा आपोआपच खुला होणार आहे। मी तुम्हाला आज अशा काही प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही इग्नोर करायला तर शिकालच, पण ज्याने तुमचं कौशल्य हे आत्मसात केलं, समजा त्यांच्या आयुष्याचा खेळच हा बदलून जाणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी ठरतील, तुम्हाला या जगातील सामान्य लोकांच्या गर्दीतून पूर्णपणे वेगळे आणि उठावदार दिसायला भाग पाडेल। एक स्वतंत्र असं ओळख तुम्हाला निर्माण करता येईल, असं स्वतंत्र व्यक्तिमत्व ज्यामुळे तुम्ही जीवनामध्ये स्वतःचं आयुष्य हे योग्यरित्या जगू शकता। सर्वात प्रथम म्हणजे मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, कारण खरा खेळ हा मनाचाच असतो। तुम्हाला इग्नोर करायला शिकायचं असेल तर आधी समजून घ्या की सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे। आयुष्यात आपल्याला अनेकदा अपयशांचा सामना हा करावा लागतो, मग ते परीक्षेमध्ये, व्यवसायामध्ये किंवा नात्यात आलेल्या दुरावामध्ये असो। अशा वेळी आपल्याला मनात एक संघर्ष होतो की बाहेरच्या परिस्थितीमुळे निराशा येते आणि मन विचलित होतो, तेव्हा आपल्याला गरज असते एक मजबूत मानसिकतेची, एका सकारात्मक दृष्टिकोनाची, जी आपल्याला नकारात्मकतेतून बाहेर काढू शकते। मनाची स्थिती हीच तर माणसाची सर्वात मोठी ताकद असते आणि कमजोरीही असते। मनाला नियंत्रण करणे ही सर्वात मोठी कला आहे। जर तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहू शकता। लक्षात ठेवा, जर नेहमी तुमच्या इच्छेनुसार चालणार नाहीत, सगळेच लोक तुमचं म्हणणं समजून घेणार नाहीत किंवा प्रत्येक परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे बदलणारही नाही, जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत राहिलात तर तुम्ही थकून जाल। म्हणून लोकांना आणि काही गोष्टींना नजरअंदाज करायला शिका, दुर्लक्ष करायला शिका। हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुलाब आणि काट्याचंच उदाहरण घ्या ना। गुलाब सुंदर असतो पण त्याला काटेही असतात। तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काटे पूर्णपणे नाहीसे करू शकत नाहीत, पण काट्यांपासून वाचून फुलापर्यंत पोहोचणे शक्य आहे बरं का। हेच आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला लागू होतं। प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्रास आणि अडथळे असतीलच, पण त्यांच्याशी लढण्याऐवजी त्यांच्यापासून दूर कसं राहायचं हे शिका, यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा हे नक्कीच वाचतील। दुसरं म्हणजे प्रत्येकाला उत्तर देत बसू नका। काळजी घ्या, प्रत्येकाला गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही। काही वेळा शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा कृती करून दाखवणं हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल अधिक प्रभावी ठरतं। अनेक लोक तुम्हाला चिडवतील, हिणवतील, तू जीवनात काहीच करू शकत नाहीस, ही गोष्ट तुझ्या आवाक्याची नाही, तू प्रत्येक वेळी फैलत जाशील। या नकारात्मक गोष्टींना उत्तर तोंडाने नाही तर तुमच्या कामातून द्यायला हवं। चाणक्याने ते स्पष्टपणे म्हटले, वेळेपेक्षा परफेक्ट उत्तर कोणीही देऊ शकत नाही। जे लोक आज तुम्हाला कमी लेखतात, योग्य वेळ त्यांना त्यांची जागा आपोआप दाखवून देईल। तुम्ही फक्त शांतपणे आणि मेहनतीने तुमच्या मार्गावर चालत राहा। आज जे तुम्हाला हसत आहेत ते उद्या तुमची स्तुती करतील। जर तुम्ही त्यांच्या वादात न अडकता काम करत राहिलात तर हीच शांतता, हीच तुमची निशब्दता सर्वात मोठं उत्तर असतं। उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या कामातून द्या, तुमच्या यशातून द्या। तुमचं घर, तुमचं यश, तुमची ओळख हेच तर तुमचं उत्तर असेल। लोक बोलत राहतील, तुम्ही फक्त इग्नोर करा आणि प्रगती करत राहा।
कारण लोक त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करत राहा. कुत्रे कितीही भुंकले तरी हत्ती आपला मार्ग सोडत नाही ना. पुढच्या वेळी तुम्हाला कोणी तू काही करू शकत नाहीस असं म्हटलं तर फक्त स्मित हास्य करून आणि मनाला म्हणा, या प्रश्नाचं उत्तर मी शब्दाने नाही तर कामाने देईन, आणि शांतपणे कामाला लागा. तिसरं म्हणजे नाही म्हणायला शिका. स्वतःची मर्यादा निश्चित करा. आयुष्यात सकारात्मक राहणं जेवढं गरजेचं आहे ना, तेवढंच नाही न म्हणणंही गरजेचंच आहे. जे लोक खूप सरळ आणि चांगले असतात त्यांना सहसा नाही म्हणता येत नाही. ते कोणत्याही कामासाठी कधीही तयार होतात आणि नंतर विचार करून दुःखी होतात की आमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं. स्पष्टपणे अशा काही गोष्टी म्हटल्या आहेत की माणसाने आपली मर्यादा निश्चित केली पाहिजे. मर्यादेशिवाय लोक तुमच्या दुर्बलतेचा फायदा हा नेहमीच घेतात. लोकांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करणे आणि गरजेनुसार नाही म्हणणे ही एक कलाच तर आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीत हो म्हणतात ते इतरांच्या ओझ्याखाली दाबले जातात आणि स्वतःसाठी जगायला मात्र विसरून जातात. जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या डोक्यावर बसवलं तर शेवटी तुम्हीच तोंडावर पडणार. लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला तयार असतात. इग्नोर करण्यासाठी काही विशेष करण्याची गरज नसते, फक्त शांत राहण्याची गरज असते. तुमची ऊर्जा वाचवा. बुद्धिमान व्यक्ती तीच असते जी इतरांच्या नियंत्रणात न राहता आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकते. नाही म्हणण्यात कोणत्याही कमकुवतपणा किंवा लाज नसते. ही तुमच्या आत्मसन्मानाची ओळख असते. तुम्ही फक्त इतरांना आनंदी करण्यासाठी या जगात आले आहात का? तुमच्या स्वतःच्या कोणत्याही आशा आकांक्षा नाही का? तुम्ही कोणासाठी या जगात आला आहात? हे जे नेहमी तुमचं वाईट करतात त्यांच्यासाठी की तुमच्या शुभचिंतकांसाठी ज्यांच्याकडून तुमचं नेहमीच नुकसान होत आहे, अशा लोकांना नेहमीच इग्नोर करा. सोडून द्यायला शिका. उंच उडायचं असेल तर हलकं व्हा. पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पुढे जाण्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे? मी म्हणतो पुढे जाण्यासाठी खूप काही सोडून देणं गरजेचं आहे. विमानाने प्रवास करत असताना तुमच्याकडे मर्यादित सामान असतं का? कारण हवेत उडायचं आहे, वजन जास्त होईल आणि त्यामुळे इंधन जास्त लागेल. म्हणून आयुष्यात तुम्हाला जर खूप उंच उडायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हलकं व्हावं लागेल. तुम्हाला जर आयुष्यात टेक ऑफ करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातून अनेक गोष्टी काढून टाकाव्या लागतील. व्यक्तीने त्या सर्व गोष्टी, विचार, सर्व सवयी सोडून द्यायला हव्यात ज्या त्यांच्या प्रगतीत हा अडथळा निर्माण करतात. कोणताही जड भार घेऊन पुढे जाणं शक्य नाही. जो व्यक्ती मनातून नकारात्मक विचार, काळजी आणि फालतू गोष्टी काढून टाकतो तोच आयुष्यात उंच शिखर गाठू शकतो. आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमच्यावर कोण काय कमेंट करतं, या सामान्य गोष्टी आहेत. या गोष्टींना सोडून द्यायला शिका. जितके विचार हलके ठेवाल तितके जास्त उंच उडू शकाल. म्हणून सोडा त्या जुन्या गोष्टी, भीती, त्या जुन्या गोष्टींना, त्या लोकांच्या चर्चा, ते तुमच्या प्रगतीकडे अडथळा बनतात. 5 म्हणजे प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ नका. स्वतःला सिद्ध करणं थांबवा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला खूप कमकुवत बनवत आहात. मी असं का केलं? मी त्याला नाही का म्हटलं? मी तिथे का गेलो नाही? प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं स्वतःला सिद्ध करण्याची ही सवय म्हणजेच मानसिकतेची ऊर्जा हळूहळू कमी करते. तुम्ही कोर्टात बसलेले नाही जिथे प्रत्येक निर्णयाचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतला. पहा, मौन सर्वात साधन महा. मौन अनेक समस्यांवर उपाय आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही मजबूत दिसता. जे तुम्हाला खरंच मजबूत घेतात त्यांना तुमच्या शांततेतून उत्तर मिळतं, आणि जे तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यांना तुम्ही कितीही समजावलं तरी ते कधीच मानणार नाहीत. स्पष्टीकरण देणं म्हणजे एक प्रकारे स्वीकृतीचं भीक मागण्यासारखं आहे. आणि जेव्हा लोकांना कळतं की ही गोष्ट चुकीची आहे तेव्हा आजपासून स्वतःला एक सवय लावा. ज्या गोष्टी समजून सांगण्यालायक नाहीत तिथे शांत राहा. एक स्मित हास्य देऊन पुढे जा. वेळ स्वतःहून सांगेल की तुम्ही बरोबर आहात. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मोठे ध्येय असेल तर लहान लढाई हारून चालणार नाही. कधी कधी मोठी लढाई जिंकण्यासाठी छोटी लढाई हारणंही गरजेचं असतं. याचा अर्थ असा नाही की तुमची ध्येय मोठी असतील तर त्या मार्गात येणाऱ्या लहानसहान गोष्टींमुळे तुमचं लक्ष हे विचलित होऊ देऊ नका. आचार्य अनेक अशा गोष्टी आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असतात की शिकवत असतात स्वतःचं उद्दिष्ट स्पष्ट आणि स्थिर असावं. ज्यांचं लक्ष मोठं असतं त्यांच्या मार्गाने किंवा मार्गही कठीण असतात, पण ज्यांचं मन स्थिर राहतं तेच मोठे विजयी होतात. लोकांचं काम आहे बोलणं, त्रास देणं. ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्नही करतील, तुमचं लक्ष विचलित करतील, पण तुमचं कामच आहे ना तुमच्या ध्येयासाठी पूर्ण चिकाटीने जिद्दीने प्रयत्न करणं. लहान लहान गोष्टींवर तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न पाहाल तेव्हा अडचणी येणं स्वाभाविकच आहे, पण तुम्हाला विचलित व्हायचं नाही, हे हटवायचं आहे.
लक्षात ठेवा, तुम्ही हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात केली होती, तोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी चालतील, पण ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे ती मिळवायची आहे, हे मिळवून दाखवा, जगाला सिद्ध करून दाखवा. 7वा मुद्दा म्हणजे जास्त सरळ होऊ नका. समजूतदारपणा आणि कणखरता ही खूप आवश्यक आहे. हा निसर्गाचाच नियम आहे, हा जीवनाचा नियम आहे की जितके सरळ आणि साधे व्हाल तितके लवकर तुटूनही जाल. या जगात कोणीही कोणाचं नाही. जो जास्त सरळ आणि भोळा बनण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला हे जग जगू देत नाही. ही एक कठोर सत्यता आहे. ही गोष्ट जितक्या लवकर तुम्ही तुमच्या डोक्यात बसवाल ना, तितकं तुम्ही आयुष्य आनंदाने आणि समजूतदारपणाने जगायला शिकाल. काही लोकांनी, थोर नेत्यांनी स्पष्टपणे देखील आपल्याला म्हटलं आहे की साध्या आणि भोळ्या स्वभावाची लोक अनेकदा फसवणूक आणि धोक्याची बळी पडतात. म्हणून नेहमी सतर्क राहा आणि बुद्धिमत्तेचा वापर करा. समजूतदारपणा आणि संयमाशिवाय सरळ असणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं. तुमच्या भल्याचा फक्त तुम्हीच विचार करू शकता, इतर लोक करणार नाही. म्हणून इतरांच्या म्हणण्यानुसार जगणं हे सोडून द्या आणि स्वतःच्या मर्जीने जीवनाचा मनसोक्त आनंद घ्या. इग्नोर करायला शिकल्याने तुमच्या मानसिक समतोल टिकून राहतं. विवेकपूर्ण इग्नोरन्स म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच नकारात्मक गोष्टी आणि लोकांना नजरअंदाज करणं. इग्नोर करणं आणि अहंकार, ॲटिट्यूड दाखवणं, यात फरक आहे बरं का. जर तुम्ही तुमचा अहंकार थोडा कणखर केला तर तीच तुमच्या मजबूतपणाची ओळख ठरेल. 8वा मुद्दा म्हणजे थोडे बहिरेही व्हा. बोलणाऱ्यांच्या चर्चेत अडकू नका. एकतर तुम्ही खूप ऐकता, तुमच्याबद्दल कोणी काही बोललं तर तुम्ही लगेच विचारता, अरे खरं सांग, तो काय बोलत होता, माझ्याबद्दल बोलला का? आणि तुम्हाला ते ऐकण्याची खूपच उत्सुकता असते. तुम्ही इतका रस का दाखवताय? तो माणूस त्याचा फायदा घेणारच ना, कारण त्याला माहीत आहे की तो काहीही बोलला तरी तुम्ही त्याचं ऐकाल. ही सवय तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या म्हणजे जो माणूस इतरांच्या बोलण्यात जास्त अडकतो आणि आपली ऊर्जा वाया घालवतो, तो खूप लवकर हा कमकुवत बनतो. दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टी ऐकणं आणि सोडून देणं. जो माणूस तुमच्या विरोधात बोलतो तो तुमची कमकुवत बाजू शोधत असतो. जर तुम्ही त्याला प्रतिक्रिया दिली तर तो स्वतःच थकून जाईल. व्यक्तीने आपल्या विचारांची आणि वेळेची कदर केली पाहिजे. या जगात कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला हारू शकत नाही. तुम्ही ऐकणं बंद केलं तर थोड्या वेळात त्या बडबड करणाऱ्या माणसाला वाटेल की मी उगाच कोणाशी बोलतोय, याला माझ्या बोलण्यात काही रसच नाही. तो माणूस स्वतःच तुम्हाला इग्नोर करू लागेल. आणि हीच तर खरी शक्ती आहे स्वावलंबीपणाची. मित्रांनो, दररोज अशा वेगवेगळ्या सकारात्मक विचारांनी घेऊन आपण नेहमीच भेटतो. तर असे सकारात्मक विचार पुढचा म्हणजे आजच्या जगात सर्वात मोठा गैरसमज हा देखील आहे की मी लोकांना वारंवार समजावून सांगितलं तर लोक मला समजून घेतील. पण असं मुळीच नाही बरं का. हे उलट चुकीचं आहे. जो माणूस स्वतःला वारंवार एक्सप्लेन करतो ना, प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो, लोकांना सफाई देत राहतो ना, त्याचीच किंमत लोक हळूहळू कमी करायला लागतात. लोक त्याला गांभीर्याने अजिबातच घेत नाही, कारण त्याने स्वतःलाच लोकांना सतत उपलब्ध ठेवलेलं असतं. तुम्ही तुमच्या ब्रँडची किंमत ओळखता. जो प्रत्येक दुकानात दिसतो त्याची, की जो दुर्मिळ असतो, रेअर असतो त्याची, अर्थातच जो लिमिटेड ॲडिशन असतो त्याचीच किंमत जास्त असते. शांत राहणं आणि काही गोष्टी वेळेवर सोडून देणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे. अनेक अशा गोष्टी, मौन, सर्वार्थ साधनमहा, कधी कधी शांत राहणं हेच तर सर्वात मोठं उत्तर असतं. आणि समाधानही. जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा समोरची व्यक्ती स्वतः विचार करायला लागते, त्याने उत्तर का दिलं नाही, तो काहीच का बोलला नाही. हाच तर सस्पेन्स तुमची ताकद वाढवतो. जो माणूस शांत राहतो, आतून मेहनत करतो आणि बाहेर क्वचितच दिसतो, तोच प्रत्यक्षात सर्वात जास्त शक्तिशाली असतो. कारण त्याची उपस्थिती ही दुर्मिळ आहे. आणि जे दुर्मिळ असते त्यांची किंमत नेहमी जास्तच असते. मित्रांनो, या जगात सगळं बदलत राहतं. परिस्थिती बदलते, लोक बदलतात, नातेसंबंधही बदलतात. पण ज्यांचं मन हे मजबूत असतं त्यांना कोणालाही कधी आणि कसं इग्नोर करायचं हे चांगलं कळतं. तो माणूस कधीच डगमगत नाही. तुम्ही कोणाला उत्तर दिलं म्हणून तुम्ही कमकुवत बनता का? तर नाही. तुम्ही कोणाला इग्नोर केलं म्हणून तुम्ही चुकीचे नाही. तुम्ही शांत राहिलात म्हणून तुम्ही कमजोर नाही. तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वाचवत आहात, तुमची वेळ जपत आहात आणि तुमचं भविष्यही घडवत आहात. आजपासून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही प्रतिक्रिया दिली तर लोक तुम्हाला कंट्रोल करतील, पण तुम्ही इग्नोर केलं तर ते तुमचा मान नक्कीच राखतील. अशा लोकांना इग्नोर करायला शिका. आणि शेवटी तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या भावनांचा, रागाचा आणि दुर्लक्षांचा योग्य रीतीने वापर करायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. लोक तुमच्याविषयी वेगवेगळी मतं देणार नाहीत.
तर तुमच्या मागे नक्कीच येतील. काहीतरी याच्यामध्ये खास आहे असं त्यांना वाटेल आणि नक्कीच एक ना एक दिवस तुमच्यासाठी वेळ नक्कीच द्यायला शिकतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थॉट्सच्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.